पुढचं प्रकरण सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 3 आहे. त्यासाठी माझी स्क्रीन मी शेअर करतोय. सराव संच 2.6 मध्ये 2 गणित आली सर. हो चालतंय. ते तुम्ही थोडंसं प्रयत्नाने सोडवून बघा. ज्यांना कोणाला अडचणी हो असेल सर. त्यांनी माझ्या व्हॉट्सअपला टाकलं तरी चालेल. मी समजावून हो. सांगतो व्हॉट्सअपवर. चालेल. चला तर स्क्रीन शेअर करतोय. चला प्रकरण क्रमांक 3 आपण सुरुवात. सगळ्यांनी हेडिंग टाकायची. प्रकरण क्रमांक 3. अंक श्रेणी. तिसरं प्रकरण अभ्यासक्रमातलं अतिशय महत्त्वाचं आहे. वाजण्यासारखा यातले सगळे गणित तुम्ही सहज सोडवू शकता. ठीक आहे. फार झालं तर 3 वेगवेगळे सूत्र या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि त्यावर आधारित असणाऱ्या काही सराव संच आपण घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचंय ते पण एकदा सगळ्यात सुरुवातीला समजून घेऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिली संकल्पना आहे ती आहे क्रमिकेची. म्हणायचं ते आपण समजून घेऊया. कशाला क्रमिका म्हणणार ते आपण समजून. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या अगोदरच्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही सहभागी झाला असाल. म्हणजे नवोदयची परीक्षा असेल, स्कॉलरशिप परीक्षा असेल, BDS असेल, MTS असेल, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही जेव्हा सहभाग घेतला त्यावेळेस तुम्हाला कदाचित अशा प्रकारच्या काही प्रश्न तुमच्या समोर आले असतील. समजा उदाहरणार्थ 16 गेला असेल उदाहरणास्तव. हे एक उदाहरण घेऊया. मी दुसरं उदाहरण लिहितो आहे. 5, 9, 13. ठीक आहे. आणखी एक उदाहरण घेऊया आपण नंबर 3चं. 2, 3, 7 प्रश्नचिन्ह. अशा प्रकारचे वेगवेगळे उदाहरण त्यात आपल्याला 4 अंक 3 अंक दिलेले असताना पुढचा क्रमांक काढण्यासाठीचे प्रश्न तुम्ही अभ्यासले असतील. आता अशा वेळेस काय करतो आपण की पहिल्या 4 मध्ये काय नियम तो नियम शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तो नियम शोधल्यानंतर आपण पुढच्या प्रश्नचिन्हाचे हे आपण ठरवत असतो. आहे की नाही. जसं की पहिल्या प्रकारामध्ये आपण विचार केला तर या ठिकाणी हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, 3चा वर्ग, 4चा वर्ग. इथं कोण आलं पाहिजे 5चा वर्ग. म्हणजेच किती 25 हे असू शकतं. त्यानंतर इथं आपण जर विचार केला दुसऱ्या गणितामध्ये दुसऱ्या उदाहरणामध्ये तर 5 आणि 9 यातला फरक हा 4चा येतो. ठीक आहे. 9 आणि 13 यातला फरक देखील 4चा. संख्या 4च्या फरकाने येणार आहे. म्हणजे 13 आणि 4 किती उत्तर असू शकतं या ठिकाणी 17 हे उत्तर असू शकतं. हा नियम झाला. पहिले वर्गाचा नियम होता, इथे फरकाचा नियम आहे. तिसऱ्या उदाहरणात आपण जर विचार केला तर 2, 3, 5, 7 या सगळ्या कोणत्या संख्या आहेत बरं मूळ संख्या आहेत. त्यांना फक्त स्वतःनेच भाग जातो. 2, 3, 5, 7 यांना आपण मूळ संख्या म्हणतो. यानंतरची मूळ संख्या कोणती असेल यानंतरची बऱ्याच मुलांना असं वाटेल कदाचित मूळ संख्या असणार नाही. लक्षात घ्या. तर 9 नंतर येणारी कोणती असणार आहे 11 ही मूळ संख्या असणार आहे. ठीक आहे. तर क्रमिका म्हणजेच काय की एक विशिष्ट पद्धतीने जर आपण अंकांची मांडणी करत असेल आणि त्या मांडणीमध्ये एक ठराविक नियम असेल तर त्या मांडणीला आपण क्रमिका म्हणणार आहोत. ठीक आहे. तर मग व्याख्या काय होऊ शकते आपण आपल्या ढोबळमानाने कशी व्याख्या करता येऊ शकते की ज्या मांडणीमध्ये ज्या
मांडणीमध्ये विशिष्ट क्रमाने येतात व त्यात ठराविक असतो त्यास क्रमिका म्हणतात. मग तो नियम वेगवेगळा असू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता बघितलं आपण वरच्या उदाहरणामध्ये 3 वेगवेगळे नियम होते. वर्ग होता, इथे मूळ संख्या, असे वेगवेगळे नियम. हेच नियम असावे असं नाही, कदाचित वेगळ्या नियमाने देखील ते येऊ शकतील. ठीक आहे, याला आपण क्रमिका म्हणणार आहोत. आता एका विशिष्ट प्रकारच्या क्रमिका मी जर घेतला तर तिला आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार आहोत. बघा कसं ते. मी पुढचं एक उदाहरण घेतो आहे. समजा मी काही उदाहरण तुमच्या समोर ठेवतो. 2, 5, 8, 11 डॅश 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 डॅश. हे पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण घेतो तुमच्या समोर. 0, 5, 10, 15 डॅश डॅश डॅश. नंबर 3, 5, 5, 5, 5 डॅश 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 डॅश. नंबर 4. पुढचं उदाहरण घेतोय. 4, 8, 12, 16 डॅश डॅश डॅश. या ठिकाणी 4 उदाहरण तुमच्या समोर आहेत. या 4ही उदाहरणांचं आपण जर निरीक्षण केलं व्यवस्थित, त्या चौघांमध्ये एकच नियम लागू पडतो. तो नियम कोणता आहे तो आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत. बघा, मी जर पहिलं उदाहरण विचारात घेतलं विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या उदाहरणामध्ये क्रमाने येणाऱ्या अंकांचा जर मी फरक घेतला, 5 मधून 2 गेले तर 3 उत्तर येईल. 8 आणि 3 चा फरक घेतला तर तो देखील किती येतो? 3. 11 आणि 8 चा फरक घेतला तर तो देखील किती येणार आहे? 3. ठीक आहे. आता या पहिल्या क्रमिकेसाठी फरक हा किती येतोय? 3 3 म्हणायला काही हरकत नाही. आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण विचार करूया. पुढच्या उदाहरणामध्ये बघा, 5 आणि 0 फरक कितीचा येतो? 5 चा. 10 आणि 5 याच्यातही 5 चा फरक येईल आणि 10 आणि 15 यातही 5 चा फरक येतो. इथंही फरक सारखा आहे. सर्वसाधारण फरक ज्याला आपण म्हणूया क्रमागत पदांतला फरक हा सारखा येतो. पहिल्यात 3 होता, दुसऱ्याच्यात 5 आहे. फरक वेगवेगळा येऊ शकतो पण त्या क्रमिकेमध्ये मात्र तो सारखा राहणार. आता जसं यामध्ये 5 आणि 5 0 फरक, 5 आणि 5 0 फरक, इथे 5 आणि 5 0 फरक. फरक किती येऊ द्या, 0 असेल, 1 असेल, 2 असेल, 4 असेल, 5 असेल, तो मात्र स्थिर असला पाहिजे त्या क्रमिकेसाठी. त्यानंतर इथला आपण फरक घेण्याचा प्रयत्न करूया. 4 यातला फरक येणार आहे 4 चा. त्यानंतर 12 आणि 8 यातला फरक येणार आहे 4 चा. इथे देखील म्हणजे आपल्याला असं निरीक्षणास येत आहे की या 4ही क्रमिका अशा आहेत की ज्यामध्ये क्रमागत पदांतला फरक हा समान आहे, सारखा आहे. ठीक आहे, आणि म्हणून अशा प्रकारच्या क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी म्हणणार आहोत. सगळ्यांनी पुढची एक हेडिंग टाकूया आपण आता. पुढची व्याख्या, अंकगणिती श्रेणी. अंकगणिती क्रमिक ज्या क्रमिकेत पदांचा
पदांचा फरक समान असतो त्यास त्यास अंकगणिती श्रेणी त्यास अंकगणिती असे म्हणतात. असे म्हणतात. अंकगणिती श्रेणी असे म्हणतात. ठीक आहे. काय व्याख्या केली आपण की ज्या क्रमागत पदांचा फरक समान असतो. क्रमागत पदांमध्ये क्रमिकेमध्ये जर क्रमागत पदांचा फरक हा जर सारखा असेल तर त्या आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणणार आहोत. ठीक आहे. त्या फरकास त्या सामान्य फरक आणि त्याला आपण स्मॉल डी ने दर्शविणार आहोत. स्मॉल डी ने दर्शवितो. ठीक आहे. त्याचबरोबर आपण या ठिकाणी काही चलांचा उपयोग करूया. अंकगणिती श्रेणीसाठी पहिलं पद आपण T1 ने पहिलं पद ग्राह्य धरणार आहोत. T2 न दुसरं पद ग्राह्य धरणार आहोत. T3 ने तिसरे पद ग्राह्य धरायचं आणि या पद्धतीने n वे पद आपण Tn ने दर्शवू शकतो किंवा मला p वे टर्म काढायचं असेल तर TP असं देखील याला दर्शवू शकतो. आपण कोणत्याही क्रमांकाच्या टर्म साठी आपण खाली तो लिहिणार आहोत. हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, n व पद. ठीक आहे. या पद्धतीने त्याचबरोबर आपण या पहिल्या पदाला आपण स्मॉल a ने देखील दर्शवितो. पहिल्या पदाला कशाने दर्शवणार आपण स्मॉल a ने देखील दर्शविणार आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्या काही व्याख्या झाल्यात. क्रमिका पाहिली आपण. क्रमिका म्हणजेच काय, वर जातोय आपण. क्रमिका म्हणजेच काय, अशी प्रकारची मांडणी की ज्यामध्ये एक ठराविक नियम असला पाहिजे. ठीक आहे. आणि तो जर ठराविक नियम असा असेल की लगतच्या पदांमधला फरक सारखा आहे तर त्याला आपण अंकगणिती श्रेणी म्हणायचंय. अंकगणिती श्रेणीची व्याख्या घेतली आपण. या सगळ्या स्पष्टीकरण आपल्याला पहिला सराव संच घ्यायचा आहे. सराव संच क्रमांक 3.1. सगळ्यांनी हेडिंग टाकूया आपण. संच क्रमांक सराव संच क्रमांक 3.1. अतिशय सोपा हा सराव संच आहे. बघूया आपल्याला काय काय सोडवायचं यामध्ये. तर यातला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती अंकगणिती श्रेणी आहे. खालीलपैकी कोणती अंकगणिती श्रेणी आहे हे आपल्याला सांगायचं. जर असेल तर सामान्य फरक ज्याला आपण डी म्हणतोय काढा. सामान्य फरक डी काढा. ठीक आहे. चल आता एक एक करून घेऊया आपण. नंबर 1 ची क्रमिका काय दिली, 2 4 6 8 डॅश 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 डॅश. तुम्हाला बघितल्या असं निरीक्षणास आलं असेल की ही का श्रेणी आहे की नाही, आहे ना, ज्यामध्ये सामान्य फरक कितीचा दिसतो आहे. सामान्य फरक कितीचा आहे, 2 2 चा आहे. 2 2 ने आपले अंक वाढत गेलेले आहेत. मग हे लिहायचं कसं उत्तरामध्ये ते आपण या ठिकाणी समजून घेऊया.
जी काही 4 पद दिलीत त्यांना आपण ग्राह्य धरूया. समजा T1 पहिलं पद आपण T1 म्हणूया 2, दुसऱ्या पदाला T2 म्हणूया, तिसऱ्या पदाला T3 म्हणत आहोत 6 आणि चौथ्या पदाला T4, T2, T1, T2, T3 आणि T4 जेवढे पद दिलेत त्यांना आपण ग्राह्य धरायचं आहे. आता ही अंकगणिती श्रेणी कधी असणार आहे? जर यातला फरक हा सारखा असेल, सामायिक फरक हा जर सारखा असला तर आपण अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणणार आहोत. मग काय करायचं त्यासाठी? T2 मधून T1 वजा करायचा. T2 वजा T1 बरोबर T2 आहे 4 वजा 2, 4 मधून 2 शिल्लक राहतील. त्यानंतर आता T3 मधून T2 वजा करायचं, पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं असतं. T3 वजा T2, T3 ची किंमत आहे 6 वजा 4, 6 मधून 4 गेले तर 2 शिल्लक राहतील परत एकदा या ठिकाणी. आणि शेवटची वजाबाकी T4 मधून T3 वजा करायचा. म्हणजे काय होते बघा, वजा T3 हा जर आपण केला 6 हा जर आपल्याला 2 आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात येत आहे एवढ्या पद आपल्याला क्रमागत पदांक जर घेत गेलो तर तो सारखा येतोय है ना. आणि म्हणून येथे क्रमागत पदांचा फरक समान आहे. क्रमागत पदांचा फरक समान आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आणि अंकगणिती श्रेणी असून यामध्ये आपल्याला डी काढायचा आहे, डी लिहायचा आहे. किती असेल बरं डी? तो आहे 2. कितीचा आहे? 2चा आहे. इथून मी दाखवतोय 9. त्यानंतर फरक घेतला आपण तर तो सारखा आला आणि म्हणून याला काय म्हणणार आपण? अंकगणिती श्रेणी म्हणणार आहोत. चला यातला आता दुसरा प्रश्न घेऊया आपण, क्रमांक 2. दुसरी क्रमिका 2, 5/2, 7/3 च्या अगोदर 3 डॅश 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 डॅश. याला देखील त्याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला. T1, T2, T चं ग्राह्य धरूया. समजा T1 2, T2 बरोबर छेद 2, T3 बरोबर 3 आणि शेवटचा T4 बरोबर 7/3. जे काही पद दिलेत त्यांना आपण T1, T2, T3, T4 ठरलं. ठीक आहे. आता बघूया फरक सारखा येतो का तर. T2 वजा T1 बरोबर वजा 2. थोडं व्यवस्थित वजाबाकी करायची आहे या ठिकाणी. 2च्या छेदात काहीच नाही याचा अर्थ 2 असणार आहे. तिरपा गुणाकार करूया आपण. 5 2 ने 2 ची गुणाकार केला तर तो होणार 4. दोन्ही छेदाचा गुणाकार होईल आणि म्हणून 5 वजा 4 1 आहे 2. ठीक आहे. T3 वजा T2, T3 मधून आता T2 वजा करूया. बघूया हा फरक काय येतो तर. 3 वजा 5/2. इथं देखील तसंच होईल विद्यार्थी मित्रांनो. 3 अर्थ 1 असणार आहे. इथेही तिरपा गुणाकार करूया. या 3 ने 2 ची गुणाकार 3 2 6 वजा 5 1 5. छेदामध्ये 2 आणि 2 1 चा गुणाकार
बेकबे. 6 मधून जर 5 गेले तर 1 आणि छेदामध्ये 2 शिल्लक राहील. परत एकदा 1/2 आला. तिसरं बघूया आपण, येतंय का फरक सारखा. तर T4 वजा T3. T4 ची किंमत आहे 7/3 वजा 3 बरोबर. इथे छेदामध्ये कोणीच नाही, याचा अर्थ 1 असणार आहे. 7 ने 1 शी गुणाकार केला तर 7 1 7 वजा या 3 न 3 शी गुणाकार 3 त्रिक 9 आणि दोन्ही छेदाचा गुणाकार 3 1 3. ठीक आहे. 7 मधून जर 9 गेले तर 2 वजा 2 शिल्लक राहतील. 7 मधून 9 गेले तर वजा 2 शिल्लक राहतील. छेदामध्ये असणार आहेत 3. ठीक आहे. आता आपल्याला काय निदर्शनास येते बरं या ठिकाणी? सामान्य फरक सारखा दिसतोय का? 1/2 1/2 वजा 2/3 सारखा नाही. म्हणून इथं आपण काय लिहू शकतो? येथे क्रमागत पदांचा फरक क्रमागत पदांचा फरक समान नाही. समान नाही म्हणून ही अंकगणिती श्रेणी नाही. ही अंकगणिती श्रेणी नाही. आणि अंकगणिती श्रेणी नसेल तर डी चा काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहणार नाही. डी काढण्याचा काही प्रश्न येत नाही. पहिल्यापासून बघा या ठिकाणी ज्या समोर आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांना कोणाला अडचण असेल त्यांनी. चला आता आपण पुढे जाऊ. पुढच्या क्रमांकाकडे जायचंय. नंबर 3 ची क्रमिका -10, -6, -2 आणि 2 डॅश डॅश. इथे तेच करूया आपण. T1 T2 T3 T4 ग्राह्य धरायचंय. समजा T1 बरोबर -10, T2 बरोबर -6, T3 बरोबर -2, T4 बरोबर 2. ठीक आहे. T2 मधून T1 वजा करायचा आहे. T2 वजा T1 बरोबर, बघा हा -6 हे ठेवलंय, सूत्रामध्ये असणारं वजा चिन्ह आणि हे वजा असल्यामुळे आपण चिन्ह कंसात लिहूया. ठीक. हे -6 जशाच तसे हे वजा होणार आहेत, अधिक 10 आणि 10 मधून जर 6 गेले शिल्लक राहणार आहे 4. ठीक आहे. आता T3 मधून T2 आपल्याला वजा करायचा आहे. T3 वजा T2 बरोबर, अगदी सेम पद्धतीने सोडवणार आपण. तसे चिन्ह आणि T2 ची किंमत आहे -7 म्हणून हे -2 वजा वजा होणार आहेत, अधिक 6. 6 मधून आपण जर 2 वजा केले तर शिल्लक 4 राहणार आहेत. ठीक आहे. आणि T4 मधून T3 आता आपण वजा करूया. T4 वजा T3, ही T4 ची किंमत 2, हे वजा सूत्रामध्ये असणार आणि T3 ऑलरेडी वजा आहे त्यामुळे आपण कंस टाकूया. 2 वजा वजा होणार अधिक 2 आणि 2 आणि 2 ची बेरीज किती होणार आहे? 4. आणि म्हणून आता आपल्याला असं नक्की लक्षात आलंय की सगळ्यांचा फरक कसा मिळतोय आपल्याला? सारखा. म्हणजे ही काय असणार आहे? अंकगणिती श्रेणी आहे. येथे क्रमागत पदांचा फरक समान आहे. म्हणून ही अंकगणिती श्रेणी आहे.
ही अंकगणिती श्रेणी आहे. चला, लक्षात येत आहे विद्यार्थी मित्रांनो? यातलं या उरलेल्या वेळेमध्ये ते आपलं पूर्ण होऊ शकतं. पुढचा क्रमांक मी टाकतोय, क्रमांक 4 तुम्ही सोडवा. मी 5वं या ठिकाणी घेतोय. 0 - 4 - 8 - 12 डॅश डॅश डॅश. ठीक आहे, सुरुवात करूया आपण. समजा अगदी एवढे गणित सोडवले अगदी त्याच पद्धतीनं. T1 बरोबर 0, T2 बरोबर -4 तुम्ही देखील लिहायचं आपापल्या वहीमध्ये. T3 बरोबर -8 आणि T4 बरोबर -12. ठीक आहे, T2 मधून T1 वजा करूया. T2 वजा T1 म्हणजे -4 मधून 0 वजा करायचे म्हणजे -4 शिल्लक राहणार आहे. त्यानंतर 3 वजा T2 वजा T2. T3 मधून म्हणजे -8 मधून हे वजा चिन्ह आणि T2 म्हणजे -4 वजा करायचे, म्हणजेच होणार हे -8 हे वजा वजा अधिक 4 आणि -8 वजा अधिक 4 -8 अधिक 4 होणार आहे. दोघांचा फरक येतो 4चा. मोठ्या संख्या चिन्ह उत्तराला लावायचं आहे -4. आणि त्यानंतर T4 वजा T3. T4 आहे -12 वजा कंसामध्ये T3 ची किंमत आहे -8. पहिल्यासारखीच इथं क्रिया होईल. हे -12 हे वजा वजा अधिक 8 आणि म्हणून फरक येणार आहे -4. ठीक आहे, -4 सगळ्यांकडे आपल्याला सारखा आलेला दिसतो आहे फरक. -4 -4 आणि -4 म्हणून ही अंकगणिती श्रेणी असणार आहे. ही अंकगणिती श्रेणी आहे. आणि यामध्ये आपल्याला डी देखील लिहायचं आहे. डी किती असणार आहे या पद्धतीमध्ये? -4. अगोदरच्या गणितात देखील लिहायचा राहिला होता, तो आपण लिहून टाकूया. डी बरोबर किती होतं या ठिकाणी? 4 आला होता. ठीक आहे, हे आत्ता झालेलं गणित. स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी. तर आजच्या या तासिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील पहिला अभ्यासक्रमाचा पहिला प्रश्न या ठिकाणी घेतलाय. बऱ्याच मुलांना हा भाग समजला असेल. समजलाय का विद्यार्थी मित्रांनो आज काय घेतलं ते? हो सर. हो सर. हो सर, समजलं. तर काय म्हणलं, 4 सोडून बघा तुम्ही. काही अडचणी असेल तर आपण उद्याच्या तासिकेला हो घेऊया. सर. हो. चालेल. ओके सर. हा, उद्या तास होणार नाही. उद्या नाही होणार. उद्या 17 सप्टेंबर आहे ना, शनिवारी होईल तास. शनिवारी. हो बोला. सर. बाय सर. चालतंय. ठीक आहे, आपण थांबूया. गुड बाय टू ऑल ऑफ यू. सर, ठीक आहे सर.